दृश्य आपण बघतोय पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। इथं भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जात होतं। सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध करत मात्र या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आले। त्यामुळे इथं आपण बघू शकतोय भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून पांगवण्याचाही प्रयत्न केला जातोय। पुण्यातली ही दृश्य आहेत। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। सपकाळ यांच्या विधानाच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन केलं जातंय। तर भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी आंदोलन करत होते। एप्स्टीन फाईल्सचे पोस्टर घेऊन काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी आंदोलन करत होते। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। योगेश, भाजपकडून सपकाळांच्या विरोधातलं आंदोलन आणि त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले आहेत। नेमकं काय घडतंय पुण्यामध्ये सध्याचे अपडेट्स द्या। निश्चितच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन केलं जात आहे। काँग्रेस भवनच्या समोर हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे याच भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसकडून देखील प्रत्युत्तर दिलं जात आहे। काँग्रेस भवनच्या आतमधून काँग्रेसचे कार्यकर्ते घोषणाबाजी करतात। तर आपण बघू शकतो दोन्ही संघटनेचे आता भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत आणि जोरदार अशी घोषणाबाजी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच काँग्रेस या ठिकाणी आपण पाहू शकतो या सगळ्या आंदोलक एकत्र जमा केलेले आहेत। भाजपकडून काँग्रेस भवनच्या समोर काँग्रेसला डिवसणारं बॅनर लावण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं बॅनर हे अगदी काँग्रेस भवनच्या समोर लावल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत। त्यांनी देखील घोषणाबाजी सुरू केलेली आहे। पोलिसांची मध्यस्थी या ठिकाणी सुरू आहे आणि आपण पाहू शकतो पोलीस विनंती करतात कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे। या ठिकाणी पाहू शकतो आपण हा रस्ता देखील आता बंद करण्यात आलेला आहे आणि कार्यकर्ते या ठिकाणी कार्यकर्ते त्यांना पोलिस का हटवत नाही, त्यांना आंदोलन का करू देतात? विनाकारण वाद चिरवण्याचं काम हे शासनाचं चाललेलं आहे। आमच्या गेटवर आमचं गेट आहे, आम्हाला इथं बंदी आणि लॉकडाऊन ठेवलेलं आहे। एका तुम्ही त्यांना अडवा ना, तुम्ही त्यांना इथं काम करू देताय। वास्तू का बंद ठेवली? 100% करताय। तासभर परमिशन का दिली? तुम्ही त्यांना अजून ताब्यात का घेत नाहीये? तुम्ही तर ताब्यात घ्यायला पाहिजे आतापर्यंत। आणि भारतीय जनता पक्षाला बॅनर लावले काही गरजच नाहीये, परंतु हे मुख्य मुद्द्यांना डायव्हर्ट करायचं आणि ते डायव्हर्ट करून जे लोकांना कसं भरकटता येईल, हिंदू मुस्लिम कसं करता येईल याच्यावरचं काम चाललेलं आहे। मात्र आता तुमचे आवाज दाबला जातोय, तुमची काय भूमिका असणार? आवाज दाबला जातोय, परंतु क्रियेला प्रतिक्रिया 100% मिळणार तेव्हा मी नक्की सांगतो। पण मात्र आता तुमच्या काँग्रेस भवनच्या समोरच एक बॅनर सुद्धा त्यांनी लावण्यात आलेला आहे ज्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे। मला जर खरंच प्रेम आणि फोटो जर तुम्ही लावलेला आहे ना, तुम्ही तिथं भारतीय जनता पक्षाचं नाव का टाकलेलं? शेवटी परत तुम्हाला तेच आहे तुमचं ते राजकीय अजेंडा, जे राजकीय पोळी तुम्हाला कशी बाजूची त्याच्यात तुम्ही ते काम करताय। आता तुमची भूमिका काय असणार आहे? काँग्रेसची भूमिका काय असणार? नाही, आम्ही शांततेतच आहोत, पण क्रियेला प्रतिक्रिया मिळणार मात्र नक्की 100%। तुमच्या काँग्रेस भवन समोर येऊन हे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करतायत। साहेब तुम्ही आम्हाला मागच्या बऱ्याच वर्षात तुम्ही आम्हाला कव्हर करतायत। आमच्या युवक काँग्रेस असेल, विद्यार्थी काँग्रेस असेल, काँग्रेस पक्ष असेल, तुम्ही आमच्या कव्हर केले असतील, परंतु 5 मिनिटापेक्षा जास्त आम्हाला पोलिस थांबू देत नाही। इथं 1-1 तास झालाय पोलिसांना इथं आंदोलन करू देत आहेत। निवांत सर्व साधारण 100-150 पोलिस इथं उभे आहेत, परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांना ताब्यात घेतलं जात नाही। पण त्यांचा आरोप असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज सोबत टिपू सुलतानची सुलतान तुमचेच अध्यक्ष करत आहेत असा त्यांचा आरोप। तसं नाहीये, त्याच्यावर प्रतिक्रिया आमच्या शहराध्यक्षांनी दिलेली आहेत, प्रदेशाध्यक्षांनी दिलेली आहेत। त्यांचं फक्त एवढंच होतं की आम्ही आदर्श ठेवून, म्हणजे छत्रपती शिवाजींचा आदर्श घेऊन टिपू सुलतानांनी जे इंग्रजांच्या विरोधात लढलेले आहेत हा तो मुद्दा होता। परंतु शब्दांचा विपर्यास, वाक्याचा विपर्यास कसं करायचं, जेणेकरून राज्यात वातावरण कसं बिघडायचं, हे भारतीय जनता पक्षाचं काम चाललेलं आहे। एकंदरीत आपण बघू शकतोय खरं तर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। भाजपाचं आंदोलन जे आहे ते सध्या समोर सुरू